आगामी निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी उमेदवारच निवडणूक लढवणार, शरद पवार यांचा मोठा निर्णय. निवडणुका आल्या म्हणून आरोप सुरू, अजित पवारांचं वक्तव्य. मातोश्री परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या, कोणत्या सर्वेक्षणामुळे घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते, आदित्य ठाकरे यांचा सवाल. बुलढाण्याच्या तोतया सीए प्रकरण वादाच्या भोवऱ्यात, जय महाराष्ट्राच्या बातमीनं प्रशासनाला जाग. कणकवली नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात आघाडी, राणेंच्या विरोधात ठाकरे शिंदे एकवटण्याची शक्यता. जिथं ताकद तिथं वेगळं लढू, जिथं कमकुवत तिथं सोबत लढू, अजित पवारांची भूमिका. संघ राज्यघटनेनुसार मान्यताप्राप्त संस्था, संघ नोंदणीच्या वादाबाबत सरसंघ चालकांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य. निवडणुकांच्या तोंडावर मुंबईमध्ये मनसे ॲक्शन मोडवर, मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी काही जणांची निवड. मिनी विधानसभेसाठी भाजपाची मोर्चे बांधणी, मुंबईत 11 नोव्हेंबरला भाजपाची बैठक. विखे आधी बोलले नंतर पलटले, कर्जमाफीच्या बाबत विखेंचं वादग्रस्त वक्तव्य. विखे पाटलांच्या वक्तव्याचा वाद पेटला, विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा. बच्चू कडूंकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न, प्रवीण तायडेंचा पलटवार. दीपेश म्हात्रे यांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश. नंदुरबारमध्ये स्कूल बस थेट 100 ते 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली, 17 जण जखमी, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. तानाजी सावंत, दोस्तीत कुस्ती नको, राष्ट्रवादीचा शिवसेना नेत्याला इशारा. शीतल तेजवानी देशाबाहेर पळाली, वादग्रस्त व्यक्ती देशाबाहेर बिनबोबाट कशी गेली, विरोधकांचा सवाल. बिबट्यापासून वाचण्यासाठी गळ्यात खिळ्यांचा पट्टा, शिरूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला. राणेंना कोणीही गांभीर्यानं घेत नाही, अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष प्यारे खान यांचं विधान.